हाय. आजचा विषय आहे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजेच काय की आपली एनर्जी, जसं आता तुम्हाला मराठीत समजून सांगते छानपैकी, की समजा तुमच्या मनाची स्थिती एखाद्या विचारामध्ये दुःखी आहे आणि जर तुम्हाला तिथे कोणी डिस्टर्ब केलं नाही, तुमची एनर्जी तीच राहिली, तर तुम्हाला जगातलं सगळं दुःख तुम्हाला ते कनेक्ट होईल. आणि तुमची छोटीशी गोष्ट असेल तरी तुम्हाला ती इतक्या लेवलला नेऊन ठेवेल की असं वाटेल की सगळं जगाचं ओझं माझ्याकडे आहे, मी सर्वात दुःखी आहे. पण त्याच वेळेस जर तुम्ही पाहिलं की एक समजा आता तुम्ही चांगल्या आनंदी मूडमध्ये आहे, तुम्हाला एवढा आनंद होईल की असं वाटेल की या पृथ्वी तलावर मी सर्वात हलकी, एकदम आनंदी असं माझं व्यक्तिमत्व आहे. म्हणजेच काय, पूर्ण ब्रह्मांडाची आनंदाची लहर तुम्हाला ती कनेक्ट होते. आणि याचाच अर्थ असा आहे की तुम्ही ज्या व्हायब्रेशनमध्ये राहता, ज्या मूडमध्ये राहते, ते त्या युनिव्हर्सलमध्ये, नेचरमध्ये तुम्ही त्या एनर्जीशी कनेक्ट होता. नेचरमध्ये सगळंच आहे. भय आहे, दुःख आहे, सुख आहे, आनंद आहे, जेवढे सगळ्या गोष्टी आहे. पण मग तुम्ही कशाला अट्रॅक्ट करता? आणि तुमचं शरीर पूर्ण मॅग्नेट आहे. मॅग्नेट म्हणजेच काय, तुम्ही चुंबक आहात आणि निसर्ग तुम्हाला सगळं काही भरभरून न्यायला तयार आहे. आनंद, लाईट, जीवनामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला द्यायला तयार आहे. पण इथे होते काय, जसं आपण का घेऊ शकत नाही ब्रह्मांडातला सगळा आनंद, का घेऊ शकत नाही? आपल्याला आपल्या आजूबाजूचा समाज किंवा काही गोष्टी आपल्याला त्या घेऊ देत नाही. आपल्याला त्या बिलीव सिस्टीममध्ये टाकतात. नाही, असं नाही करायचं, तसं नाही करायचं, हे नाही खायचं, ते नाही खायचं. पण युनिवर्स तुम्हाला भरभरून द्यायला तयार आहे. पूर्ण ब्रह्मांडीय ऊर्जा तुम्ही अट्रॅक्ट करू शकता आणि तुमची आतली ऊर्जा वाढवू शकता. पण तुम्हाला हे कळलं पाहिजे की तुमची जर समोर ग्रोथ व्हायची असेल, तुमचा विचारशक्ती वाढवायची असेल, तर हे जुनं सगळं टाकून द्यावं लागेल आणि नवीन एनर्जीशी कनेक्ट व्हायला पाहिजे असेल. माझा प्रत्येक शब्द हा तुमच्यासाठी आहे. तुमच्या इनर एनर्जी, तुमची इनर व्हॉईस, तुमचा आतला आवाज हा दृढ संकल्प होऊन वरती आला पाहिजे. कारण आपण प्रत्येक वेळी कोणाचं ना कोणाचं अनुकरण करतो, कोणाच्या ना कोणाच्या विचाराने आपण चालत असतो. पण आपले खरे प्रेरक विचार हे नेहमी दाबून टाकत असतो. आपल्याला वाटते की नाही, मी माझे विचार मांडले तर हा काय म्हणेल, तो काय म्हणेल. म्हणून आपल्याला असं वाटतं की कोणीतरी विचार मांडले असतील, कोणीतरी सांगितलेले असेल, तेच श्रेष्ठ आहे. गॅलिलिओने जेव्हा विचार मांडले तो कोणी ॲक्सेप्ट केले? जेव्हा न्यूटनने लॉ मांडला तो कोणी ॲक्सेप्ट केला? कोणीच नाही. पण त्यांनी काय आपलं म्हणणं सोडलं? नाही. मग तुम्ही पण तुम्हाला जे उमगेल, तुम्हाला जे समजेल, त्याचं बाहेरचं कोणतंच लेबल न लावता ते ठामपणे मांडा. कारण तो तुमचा आतला आवाज आहे. तुम्हाला तो टीचिंगने आलेला आहे, तुमच्या त्या एक्सपिरियन्समुळे आलेला आहे. आज माझा प्रत्येक शब्द मी का बोलू शकत आहे? आज माझ्यावर कोणाचंच बाहेरचं इम्पॅक्ट नाही आहे. मला कळलं की मी आजपर्यंत सगळ्याच ऐकत आली. पण त्याच्यामुळे काय झालं, दुसऱ्याच्या बोलण्याने आपण प्रभावित झालो. दुसऱ्याच्या याच्याने आपल्यावर इम्पॅक्ट आला. आपले तसे विचार बनत गेले. पण प्रत्येकाचे स्वतःचं अस्तित्व असते. प्रत्येकाचं आपली एक चुंबक असते. आणि त्या विचाराने त्याला कसं सर्व्हाइव्ह करायचं आहे, तो तयार झालेला असतो. आणि चांगले विचार असतात तेव्हाच कुठेतरी मांडावे वाटते. त्याला विरोध होणारच आहे. पण त्यामुळे आपलं जीवन सहज सुंदर होणार आहे. तुम्ही पहा, आपला अंतरातला विचार ऐका.
तुम्हाला नेहमी 2 प्रकारचे आवाज असतात. एखादी घटना घटित झाली तर लोकं तुम्हाला खूप पर्याय देतात. हे करा, ते करा, असं करा, तसं करा. पण अशा वेळेस तुम्ही शांतपणे आपला आतला आवाज ऐकाल, त्यानुसार तुम्ही मार्गक्रमण कराल, तर तुम्हाला नक्कीच या सगळ्या अडचणीतून तो सोडवणारा असतो. कारण जेवढं तुम्ही आलेल्या संकटाशी एकरूप असतात, कनेक्ट असतात, तेवढं बाहेरचे नसतात. त्यांना त्याची तीव्रता पण माहीत नसते. पण तुम्हाला माहीत असते, जर एखादं संकट तुमच्यावर आलं आणि ती शक्ती कोणतंही संकट तुमच्यावर येते, ते प्रकृतीला माहीत असते, की हा पेलू शकतो तेव्हाच ते संकट येते. आणि ती फक्त तुमची टेस्टिंग असते. आणि जर कोणत्याही गोष्टीला यस, हो म्हणा, तिथेच ते नलिफाय होते. मोठे मोठे प्रसंग सहजतेने आपण पार करू शकतो. आणि या गोष्टी तुम्हाला का सांगत आहे? कारण हे अनुभवाने मी पण अनुभवत आहे. आणि मला असं वाटते की या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे. कोणती गोष्ट यस म्हटली की त्याची नकारात्मक एनर्जी संपून जाते आणि ती पॉझिटिव्ह गोष्टी आपोआप त्याला रस्ते मिळत जातात आणि ती गोष्ट सकारात्मकतेने समोर वाटचाल करते. पण जर तुम्ही कोणत्या गोष्टीला नाही म्हटलं तर तिथे पुन्हा नकारात्मक अनेक एनर्जीज येतात आणि सहज होणारी गोष्ट अशक्य होत जाते आणि मग त्या गोष्टीत आपण जास्त आपली एनर्जी लॉस होते. तर या गोष्टी तुम्हाला याच्यासाठी सांगते की जर स्पिरिच्युअल जर्नीमध्ये असाल तर हे आपले स्टॉप पॉईंट आहे. तर चला, धन्यवाद.